Hi friends, welcome to Shivasri Spoken English classes. Today we are going to learn how to speak English. So friends, आज आपण इंग्रजी कसं बोलायचं ते शिकणार आहोत. कसं आहे बाळांनो, इंग्रजी ही जगातील खूप सोपी भाषा आहे, परंतु ती कधी ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी, नाहीतर इंग्रजी भाषा खूप अवघड वाटते. कारण आपण लहानपणापासूनच ती अवघड आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आजच्या कंडिशनला 7वीच्या विद्यार्थ्याला स्वतःचं नाव इंग्लिशमधून काढता येत नाही आहे. खूप केसेस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे की इंग्रजीकडे केलेलं दुर्लक्ष. समजतंय का? परंतु या सगळ्यांचा सारासार अभ्यास करून शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लास आपल्या फुनशरस नगरीमध्ये एक 4 महिन्याचा कोर्स घेऊन येत आहे, ज्यामध्ये मुलांना बेसिकपासून ते इंग्रजी बोलेपर्यंत सर्व काही गायडन्स केले जाणार आहे. यस, आतापर्यंत आपण एका महिन्यामध्ये काय काय शिकलो त्याचा एकदा अभ्यास करूया. सुरुवातीला आपण काय शिकलो? रूल्स. म्हणजे मी आतापर्यंत मुलांना काय काय शिकवलं हे तुम्हाला सांगणार आहे. आता रूल्स ऑफ इटिकेट, त्यामध्ये शिष्टाचाराचे नियम, त्यामध्ये काय काय आहे? थँक्स, थँक्यू, थँक्स अ लॉट, हे कधी म्हणायचं. नंतर ग्रीट म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं अभिवादन वगैरे म्हणतो ना आपण, ते कधी म्हणायचं. नंतर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, ते कधी म्हणायचं. असं आपण बेसिकली सर्व काही ह्याच्यामध्ये शिकलेलो आहे. समोरचा व्यक्ती जर आपल्याबद्दल चांगलं बोलत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? थँक्स सो नाईस ऑफ यू. समजतंय का? असं आपण सर्व काही ह्याच्यामध्ये शिकलोय रूल्स ऑफ एटिकेटमध्ये. समजतंय का? त्यानंतर आपण काय शिकलो? नेक्स्ट स्टेप कोणती शिकलो आपण बाळांनो? सांगू का तुम्हाला? नेक्स्ट स्टेप कोणती शिकलो आपण? नेक्स्ट स्टेप सेल्फ इंट्रोडक्शन्स म्हणजे हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, म्हणजे स्वतःची माहिती इंग्रजीमधून कशी सांगायची. आता बेसिकली मी काही मुलांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याकडून काही मतं जाणून घेतली की बाबा त्यांना सुरुवातीला स्वतःची ओळख कशी सांगता येतो. त्यावेळी त्या सर्व मुलांचा म्हणजे 99% मुलांचा एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे माय. प्रत्येक शब्दागणित मित्रांनो ते माय म्हणत होते. माय फादर नेम इज, माय मदर नेम इज, माय ग्रँडफादर नेम इज, माय ग्रँडमदर नेम इज, असं ते बोलत होते. परंतु ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता मोठमोठ्या कंपनीमध्ये वगैरे, असे तुम्ही माय जर वापरत बसला तर तिथे तुमचे मार्क्स कमी होणार आणि तुमचं सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मग या सगळ्यांचा सारासार अभ्यास करून शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासने एक सेल्फ इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ तयार केला. त्यामध्ये आपण काय घेतो बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. एव्हरीवन पे अटेन्शन. त्यामध्ये आपण काय घेतलं? सेल्फ सेल्फ इंट्रोडक्शन घेतलं.
त्यामध्ये आपण काय सांगितलं, स्वतःचं नाव, माय नेम इज किरण, आय लिव्ह म्हणजे ॲड्रेस, आय लिव्ह ॲट फोंटसेरास इन माळशिरस, ते झालं. त्याच्यानंतर काय घेतलं, कोण काय काय सांगेल बाळांनो. त्यानंतर काय सांगितलं आपण, तुमच्या घरातील मेंबर्स, हाऊ मेनी मेंबर्स इन युअर फॅमिली. त्या आपण काय म्हणायचं, देर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. परत असं म्हणायचं की इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स आर ग्रँड पॅरेंट्स, म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आई वडिलांशिवाय आजी आजोबा सुद्धा आहेत. हे पण आपण शिकलेलं आहे. इथं मायचा मी यूज केलेला आहे का, कुठं नाही आहे. तुम्ही पहिल्यापासून मी सगळ्या मुलांचा तोच प्रॉब्लेम आहे की माय फादर नेम इज, माय मदर नेम इज, असं जे तुम्ही बोलताय ना, हे पूर्णपणे चुकीचं आहे, समजते का. त्यामध्ये नंतर आय एम 9 years old, आय एम 10 years old असं आपण बेसिकली शिकलेलं आहे. त्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला की विच क्लास आर यू स्टडिंग, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे, तर ते पण मुलांना सांगता आलेलं नाही. त्याच्यामध्ये असं बोलू शकतो की आय एम पर्सिंग 9th क्लास, मी आता 9वीमध्ये शिकत आहो. असं बेसिकली 2-3 टाईपमध्ये सांगता येतं, परंतु मुलांना ते पण सांगता आलेलं नाही. त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मुलांच्या त्यांच्या जी नोटबुक आहे त्यामध्ये आपण तो विषय त्यांचा क्लिअर केलेला आहे. आता सेल्फ इंट्रोडक्शन झालं. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, फॅमिली इंट्रोडक्शन सुद्धा घेतलेलं आहे. फॅमिली इंट्रोडक्शन, कुटुंबाबद्दल माहिती. त्यामध्ये सर्व मुलं एकच शब्द वापरत होते, माय माय. परंतु शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासतर्फे हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आता बघा, मला एक भाऊ, आय हॅव 1 ब्रदर, आय हॅव नो सिस्टर. जर तुम्हाला बहीण नसेल तर आय हॅव नो सिस्टर्स. तुम्हाला एक बहीण एक भाव असेल तर आय हॅव 1 ब्रदर अँड 1 सिस्टर्स, आय हॅव एल्डर ब्रदर यंगर सिस्टर्स. असं बेसिकली सर्व काही आपण बोलू शकतो. आणि तुम्ही एकटंच असाल, बहीण आणि नसेल आणि भाऊही नसेल, आय एम सिंगल, आय एम अलॉन, म्हणजे मी एकटा आहे किंवा मी सिंगल आहे, असे बेसिकली आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. फॅमिली इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण काय शिकलो रे बाळांनो, जॉब प्रोफाईल्स. ज्या तुम्ही कंपनीला जाता, आता तुम्हाला आता सध्या त्याचा उपयोग नाही आहे, परंतु इन फ्युचरमध्ये तुम्हाला ह्याचा 100% फायदा होणार आहे. आता जॉब प्रोफाईल, आपण जॉब प्रोफाईलमध्ये काय काय शिकलेलं आहे, आय हॅव डन डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर, आय एम पर्सिंग MBA 2nd years, आय एम पर्सिंग MBA 2nd years इन फायनान्स, म्हणजे मी फायनान्समध्ये MBAच्या 2य वर्षाला शिकत आहे. किंवा आय हॅव 3 years टीचिंग एक्सपिरियन्स ॲज अ टीचर, म्हणजे मला शिक्षक म्हणून 3 वर्षाचा अनुभव आहे. त्या कंपनीत सांगतात डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्हाला कोणता अनुभव आहे का, समजतंय का. त्यावेळी आपण सांगायचं मग बाबा आय एम फ्रेशर, आय हॅव नो एनी एक्सपिरियन्स, म्हणजे मला कोणताही अनुभव नाही आहे. किंवा तुम्ही समजा आता भारत फोर्स कंपनीमध्ये वगैरे जॉब केलेला असेल बरं का, भारत फोर्स कंपनीमध्ये 3 वर्ष म्हणून तुम्ही जॉब केलेला आहे सुपरवायझर म्हणून, आय हॅव 3 years वर्किंग एक्सपिरियन्स, आय हॅव 3 years वर्किंग एक्सपिरियन्स ॲज अ सुपरवायझर इन भारत फोर्स कंपनी. असं बेसिकली तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्यानंतर आता आपण तुमचा आवडता छंद बरं का, तर मुलं काय म्हटली सुरुवातीला, माय हॉबी क्रिकेट, माय हॉबी इज बास्केटबॉल, असं तुम्ही म्हटला, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता बघा, त्यामध्ये आय लाईक वापरायचं, आय लाईक स्विम इन द रिवर, इन द रिवर, आय लाईक स्विम इन द रिवर, आय लाईक स्विम इन द डॅम. किंवा आय लाईक राईड द बायसिकल, मला सायकल चालवायला आवडते, आय लाईक रीडिंग द बुक्स, मला पुस्तके वाचायला आवडते. असं बेसिकली तुमचं जी हॉबी आहे ते पण आपण क्लिअर केलेलं आहे. आणि एवढे 4-5 मुद्दे झाले की झाले. सेल्फ इंट्रोडक्शन तुम्ही सांगू शकते 4-5 मिनटं तरी,
स्वतःची माहिती. इंटरव्ह्यू पॅनलला असं काय महत्त्वाचं असते लक्षात घ्या. त्यानंतर आपण काय शिकलेलो आहे, आर्टिकल्स. आर्टिकल्समध्ये काय शिकलेलो आहोत बघा. आर्टिकल्स खूप महत्त्वाचे असतात. ए आणि एन हे शब्द आपल्याला नेहमी दिसत असतात किंवा द, पण ते काय येतात त्याच्या मागचं काय रिझन आहे हे आतापर्यंत कुठल्याही मुलाला सांगता आलेलं नाही. मी विचारलं परंतु काही 99% मुलांना हे आर्टिकल म्हणजे काय हेच माहीत नाही आहे. 8वी 9वी 10वीच्या इंग्लिशच्या बुक्समध्ये आर्टिकल नावाचा टॉपिक असू शकतो की मी काय बुक्स नाही आहेत बघितली, परंतु आर्टिकल हा 10वीला तरी आहे, 9वी 10वीला लक्षात घ्या. आता ए आणि एन आणि द हा वेगळा टॉपिक आहे बरं का, एकत्र करायचं नाही आहे. ही जे आहेत हे डेफिनेट, द जे आहे हे डेफिनेट आहे, ए एन आहे ते इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित, द जे आहे ते निश्चित आहे. बघा द सन, जगातील एकमेव वस्तूच्या नावापूर्वी द चा वापर होतो. आपण शिकलेलो आहोत द चा वापर कधी होतो, समजतंय का. आणि द चा वापर कधी होत नाहीये. द संडे द मंडे आपण कधीच म्हणत नाहीये, त्यांच्या नावापूर्वी येतच नाहीये. द संडे द मंडे वगैरे, द जानेवारी ते फेब्रुवारी वगैरे असं. आता ए आणि एनचा वापर कधी करायचा बघा. एक, आता आपण एचा वापर करूया. दिस इज अ गर्ल्स, ती एक मुलगी आहे किंवा ही एक मुलगी आहे. आय सॉ ॲन एलिफंट, मी एक हत्ती पाहिला. आलं का ॲन. आता आपण अ कधी घ्यायचं आणि ॲन कधी घ्यायचं हे पण पाहिलेलं आहे, समजतंय का. हे पण मी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून दिलेलं आहे. ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू हे काय आहेत, स्वर. त्यांना इंग्रजीमधनं काय म्हणतात, वॉवल्स, बरोबर आहे. मग आता इथला ई इथं आलेला आहे बघा, इथं आला का ई, एलिफंटचा पहिला अक्षर ई. मग असं आलं की ॲन घ्यायचं, म्हणजे 5 स्वरापैकी एकही स्वर जर इथं आला तर त्याच्यापूर्वी ॲन येतं, समजतंय. नाही तर अ घ्यायचं असतं. आता बघा दिस इज अ गर्ल्स, जी आलेला आहे, जी हे व्यंजन आहे, व्यंजनापूर्वी अ येतं. आता हे आपण शिकलेलो आहे. आता ही आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, काइंड ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार. जसं उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आपण मराठीमध्ये पाहिलेलं आहे, तसं इंग्लिशमध्ये पाहायची आहेत. आपण स्टार्ट केलेलं आहे बघा. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला आज्ञार्थी वाक्य पाहायची आहेत. त्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी, खूप सोप्या भाषेत सांगितलंय मुलांना तुम्हाला. त्यामध्ये काय येतं, आज्ञा, विनंती आणि सल्ला. आता प्लीज नाही, कम हेअर बघा, कम हेअर, इकडे ए. विनंती, विनंती म्हटल्यानंतर प्लीज येतं, हे पण आपण शिकलेलं आहे, प्लीज कम हेअर. आणि सल्ला, प्लीज डोंट कम हेअर. प्लीज डोंट कम, कृपया इकडे येऊ नको, इकडे आल्यानंतर तुझ्या जीवाला धोका उद्भवू शकतो, समजतंय का. अशी वाक्य आहेत. हे पण आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये शिकलेलं आहे. आज्ञा, विनंती आणि सल्ला हे पण आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स शिकणार आहोत. यस यस, अशा पद्धतीने आतापर्यंत एका महिन्याच्या प्रवासामध्ये आपण एवढं काही बरंच काही शिकलेलो आहे. आता ह्याच्यापेक्षा भरपूर सिलेबस कव्हर झाला असता, परंतु मुलांची ग्रास्पिंग पॉवर थोडी कमी पडत आहे. रुरल लेवलची मुलं आहेत, ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांना व्यवस्थित समजून सांगावं लागत आहे. त्याच्यामुळं
आपले व्हिडिओ खूप पाठीमागे राहिलेले आहेत. सो प्लीज सेव्ह दिस व्हिडिओ.